नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांक नंबर 1 विषयी माहिती घेतली आणि आजचा व्हिडिओ मुलांक नंबर 2 वर आहे. कोणत्याही महिन्याची 2, 11, 20 आणि 29 तारखेचा जर तुमचा जन्म असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मुलांक नंबर 2 किंवा भाग्यांक नंबर जरी 2 असेल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 आहे यांच्याविषयी आपण माहिती घेतली होती. तशीच माहिती आपण कोणत्या महिन्याची 2, 11, 20 आणि 29 तारखेचा जन्म असेल अशा व्यक्तींची माहिती घेणार आहोत. आपल्याला नंबर खूप काही सांगत असतात. अंकशास्त्रामध्ये अंक खूप बोलतात आणि या अंकांच्याच माध्यमातून आपल्याला एखाद्या व्यक्तीचं व्यक्तित्व, स्वभाव, वैशिष्ट्य, त्याला कोणते कलर सूट करतात, कोणते नंबर त्याला मॅच करतात, कोणते अनलक्की नंबर आहेत, इतकंच नाही त्या व्यक्तीने करिअर कशात करावं इतकी सर्व माहिती आपल्याला या अंकांच्या माध्यमातून मिळत असते. आणि म्हणूनच बोलतात अंक खूप काही सांगतात. एखाद्याची बर्थडेट आपल्याला खूप काही सांगून जाते. ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी घेऊन येत आहे. तर सुरुवात करूयात मुलांक नंबर 2 किंवा भाग्यांक नंबर 2 यांच्याविषयी जाणून घेऊयात. तर सगळ्यात प्रथम जो पॉईंट आहे म्हणजे व्यक्तित्व असू शकतं किंवा स्वभाव वैशिष्ट्य याच्याविषयी सुरुवातीला माहिती घेऊयात. आणि मी जे काही पॉईंट सांगतोय याच्यातले बरेचसे पॉईंट तुम्हाला मॅच पण करतील. आणि जर तुम्हाला एक पॉईंट मॅच होत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा की कोणता पॉईंट तुम्हाला जास्त मॅच होतोय. 80 ते 90% पॉईंट्स मॅच होऊ शकतात. इतकी माहिती अचूक असू शकते अंकशास्त्रामध्ये. एखाद्या नंबरवरून आपल्याला हे समजतं. मुलांक नंबर 2 वाल्या व्यक्तींमध्ये इंट्युशन पॉवर जबरदस्त दिसते. म्हणजे बोलतात ना, मी बोललो आणि तसं झालं, असेही लोक बोलत असतात. आणि यांच्या बोलण्यामुळे ती घटना झाली असं आपल्याला वाटत असतं. ॲक्च्युली आपसूक यांच्या मनातून तो विचार येतो आणि ते बोलून जातात. आणि तशीच घटना त्यांच्या आयुष्यात होत असते. म्हणजे आज त्यांना वाटतंय आपल्या घरी पाहुणे येणार आहेत असं त्यांच्या मनात आलं आणि ते घरी बोलून गेले. आणि खरोखरच त्या दिवशी त्यांच्या घरी पाहुणे आले. तर ते बोलतातच की मी आज माझ्या मनात असं आलंच होतं आज आपल्या घरी पाहुणे येतील. आणि तसंच तसं घटना घडली पण. तर हे सगळं आहे ना, हे 2 वाले जे व्यक्ती आहे ना यांना याचं इंट्युशन आलेलं असतं. तर अशा व्यक्तीने जास्तीत जास्त चांगलं कसं बोलता येईल आपल्या इंट्युशनच्या माध्यमातून तितकं बरं आहे. कारण काय असतं, निगेटिव्ह बोलणं आणि खरंच दुसऱ्याच्या आयुष्यात निगेटिव्ह होणं ह्याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर पण होत असतो. त्यामुळे जितकं पॉझिटिव्ह तुम्हाला बोलता येईल, तुमच्या इंट्युशन पॉवरचा उपयोग करता येईल तितकं तुम्ही करू शकता. आणि खरं तर इंट्युशनने जे काही त्यांना वाटतं तेच त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये पण केलं पाहिजे. कारण जनरली यांना बऱ्याच घटनांचा आगाऊ सूचना मिळत असते. मुलांक 2 वाली व्यक्ती खूप इमोशनल आणि सेन्सिटिव्ह असते. खूप याच्यासाठी मी बोलतोय कारण जर का समोरच्या टी व्हीमध्ये एखाद्या पिक्चरमध्ये कोणी रडतंय असा जर सीन असेल तर इतके हे इमोशनल असतात की त्यांच्या रडण्यामुळे यांच्या डोळ्यात पण अश्रू येतात. आणि ॲक्च्युली हे त्यांनाही माहिती असतं की हे पिक्चरमध्ये चालू आहे, पण त्यांना ते तितकं सुचत नाही. त्यांना त्या भावनेच्या आरी जाऊन किंवा त्या पिक्चरमध्ये ते स्वतःला नेतात आणि त्यांच्या जागेवरून ते विचार करतात आणि यांच्या डोळ्यात अश्रू येतात. इतके इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह असतात. ॲक्च्युली हे जग खूप व्यावहारिक आहे, वास्तववादी आहे. अशा याच्यात इतकं सेन्सिटिव्ह राहून चालत नाही. म्हणजे हा त्यांचा वीक पॉईंट आहे. मुलांक 2 वाल्या व्यक्तींमध्ये खूप एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे माझी वस्तू आणि मी असंच राहतात. म्हणजे घरामध्ये आलं तर माझा बेडरूम, माझा लॅपटॉप, माझा मोबाईल अशा वस्तूंना ते खूप चिटकून राहतात. म्हणजे आपली वस्तू कोणाबरोबर शेअर करायला त्यांना आवडत नाही. आणि एकांत पण म्हणतो आपण तसं त्यांना लाईफ जगायला आवडतं. एकटं राहायला जास्त आवडतं. शेअरिंग त्यांना आवडत नाही. मुलांक 2 वाले व्यक्तीचे मूड स्विंग जास्त होत असतात. ॲक्च्युली कसं असतं ना की हा चंद्राचा नंबर आहे, सेन्सिटिव्ह आहे. चंद्राचे कला कशी बदलत असते, एकसारखा नसतो. चंद्र आपल्याला रोज वेगळा दिसतो, त्याचा आकार बदलत असतो. तसं आहे यांचे मूड स्विंग बदलत असतात. समजा नवरा बायको असतील आणि नवऱ्याचा जर मुलांक नंबर 2वर येत असेल, 2, 11, 20, 29 तारखेचा जन्म असेल तर आता ह्या दोघांनी ठरवलं बाहेर जायचं आहे. 2-3 कामं त्यांनी काय ठरवली असेल ती करायचीत आणि घरी येताना हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायचं असं काहीतरी ठरवून ते लोक प्लॅन करून उतरतात. पण नवऱ्याच्या मनात अनेक विविध विचार चालू असतात आणि त्या दरम्यान काहीतरी अशा घटना घडतात की ते 2-3 कामातलं एखादं काम करतात आणि जे हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं होतं ते विसरून जातात आणि घरी येतात. विसरून जात नाही, मूड स्विंग झालेला असतो आणि त्याच्यामुळे ते डायरेक्ट तसेच घरी येतात. असा अनुभव बऱ्याच लेडीज लोकांना आला असेल जर त्यांच्या नवऱ्याचा मुलांक नंबर 2 असेल तर. तुम्ही बघा पाहिजे तर असं होतं की नाही. म्हणजे त्यांनी ठरवलेली कामं ते करत नाहीत, वेगळीच 2 कामं करून घरी येतात असं मला सांगायचं आहे. मी एक उदाहरण दिलं होतं.
मुलांक नंबर 2 या व्यक्तींची पर्सनॅलिटी खूप अट्रॅक्टिव्ह असते, जेंटल डेलिकेट अशी पर्सनॅलिटी असते. हे लोक नाजूक असतात. ॲक्च्युली आपण बघितलं मुलांक नंबर 1 हा सूर्याला रिप्रेझेंट करतो, तसं मुलांक नंबर 2 हा चंद्राला रिप्रेझेंट करतो आणि चंद्र हा खूप नाजूक आहे. तशी यांची पर्सनॅलिटी पण नाजूक असते परंतु अट्रॅक्टिव्ह असते. म्हणजे जर का गर्दीमध्ये लोक असतील तर यांची पर्सनॅलिटी बाकीच्या लोकांना अट्रॅक्ट करू शकते. आपण तर बरेचसे गाण्याचे बोल हे चंद्रावरूनच बघितलेले आहेत. म्हणजे एक सुंदरता चंद्राबरोबर कंपेअर करून दाखवलेली आहे असं. त्याच्यानंतर ह्या मुलांक नंबर 2 वाल्या व्यक्तींना नेहमी सपोर्टची गरज लागते. यांना गर्दीमध्ये काही बोलायला सांगितलं किंवा गर्दीच्या ठिकाणी येऊन त्यांना 4 ओळी बोलायच्यात, पण यांच्यामध्ये ते धाडस येणार नाही. भीती असते मनामध्ये, भीती बाळगतात ही लोक. परंतु जर का यांना सपोर्ट दिला आणि हे लोकांना सपोर्ट जर एकदा मिळाला तर हे छान काम करतात. खूप अग्रेसिव्ह होतात अशा वेळेला मग कामाच्या ठिकाणी आणि त्यांना असं वाटतं की मग आता मला हे जमेल. फक्त यांना कॉन्फिडन्स देण्याची गरज असते. यांच्यामध्ये कॉन्फिडन्सची थोडीशी कमी राहते. मुलांक नंबर 2 वाल्याची व्यक्ती आहे हे लवकर डिप्रेस होतात. यांच्या आयुष्यामध्ये एकदा तरी यांना डिप्रेशनला सामोरं जावं लागतं आणि ह्या डिप्रेशनमध्ये ते मनामध्ये असे सुसाईडचे विचार करत असतात. ॲक्च्युली करत नाही, कारण का हे मुळातच भित्रे असतात, त्यामुळे तेवढी डेअरिंग यांच्यामध्ये नसते, परंतु सुसायडल टेंडन्सी यांच्या मनात एकदा तरी आयुष्यात येते. मुलांक नंबर 2 वाली व्यक्ती लवकर हर्ट होते. एखाद्याने काही बोललं तर यांच्या मनाला लवकर लागतं आणि एखाद्या व्यक्तीविषयी लवकर कन्फ्युजन पण क्रिएट करतात. मुलांक नंबर 2 वाले व्यक्ती खूप रोमॅन्टिक असतात. अगदी वय कितीही झालं तरी यांच्यातला रोमॅन्टिकपणा काही कमी होत नाही. मुलांक नंबर 2 वाले व्यक्ती ड्रीमी असतात. ड्रीमी याच्यासाठी की ते स्वप्न खूप बघतात आणि थोडेसे आळशी असतात. लोकांना मात्र हे लोक सांगतील की टायमावर उठलं पाहिजे, असं प्लॅन केलं पाहिजे, परंतु जेव्हा यांची प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा हे कधी टायमात उठत नाहीत. खूप लेझी, खूप आळशी लोक आहेत ही. मुलांक नंबर 2 वरती खूप ॲक्टर लोक तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे अगदी दिलीप कुमार यांची बर्थडेटसुद्धा 2 वरच येते. शाहरुख खान, जो आपण म्हणतो ना रोमॅन्टिक पिक्चरमधला खरा हिरो, तर शाहरुख खान असं बघितलं जातं. अगदी लव्ह स्टोरीतले बरेचसे पिक्चर आपल्याला दिसतात तेव्हा त्याच्यामध्ये शाहरुख खानची भूमिका आपण बऱ्याच वेळेला बघितलेली आहे. कारण हे लोक रोमॅन्टिक असतात आणि यांचे मूड स्विंग होतात किंवा चेहऱ्यावरती वेगळे एक्सप्रेशन आणू शकतात, इमोशनल असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा 1-2 नंबर हा आर्टिस्टचा नंबर आहे. त्याच्यामुळे बरेचसे मोठे स्टार लोक जे तुम्हाला 2 नंबरवरती दिसतील, जसं मी तुम्हाला उदाहरणं सांगितले आत्ता, दिलीप कुमार, शाहरुख खान, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, हे बरेचसे स्टार लोक ही 2 नंबरवर येतात. आणि जर तुमच्या घरात जर लहान मुलं असेल आणि त्याचा नंबर जर 2 असेल, मुलांक नंबर 2 येत असेल, तर अशा व्यक्तींना, अशा मुलांना तुम्ही एखादी आर्ट जर येत असेल, त्यांना आवड असेल, तर ती आर्ट त्याची जोपासा, कारण हे लोक त्याच्यात चांगलं करिअर करतात. मुलांक नंबर 2 साठी लकी नंबर कोणते नंबर यांना जास्त सूट करतात? मुलांक नंबर 2 वाल्यांसाठी 1 नंबर, 2 नंबर, 3, 5 आणि 7 हे नंबर त्यांना जास्त सूट करतात. अनलकी नंबरमध्ये 4, 8 आणि 9 हे त्यांचे अनलकी नंबर आहेत. 6सुद्धा याच्यामध्ये येईल. मुलांक नंबर 2 वाले जी व्यक्ती त्यांच्यासाठी लकी कलर तर जनरली क्रीम कलर किंवा येलो कलर, ग्रीन कलर या कलरचा ते लोक यूज करू शकतात. आणि अनलकी कलर्समध्ये सांगायचं झालं तर ब्लॅक, रेड असे जे कलर्स आहेत ते त्यांनी अवॉइड केले पाहिजेत. मुलांक नंबर 2ची जी माहिती मी तुम्हाला शेअर केली आहे, जी माहिती तुम्हाला दिली आहे, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल आणि बरेचसे पॉईंट्स तुम्हाला जर मॅच होत असतील तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू. धन्यवाद.